नमस्कार सर्वांना. माझ्यासोबत आज माझी स्टुडंट आहे, ग्रँड मास्टर पर्यंत शिकते आहे, प्रिया इटनकर. आपल्या नागपूरच्या आहेत आणि लाईव्ह आपल्यासोबत सेशन घेतात आहे. आज जवळजवळ 2 महिने झाले हो ना प्रिया, आपण क्लासेस चालू आहे. तर टॅरो पासून तर सगळे कोर्सेस ती पूर्णपणे करते आहे. तर तिच्याबद्दल आपण ओळख करून घेऊया. माझं नाव प्रिया इटनकर खोडे, मी ॲडव्होकेट आहे. अजून मी रिअल इस्टेटमध्ये प्रॅक्टिस करते आहे. अजून नागपूरचेच आहे. मी आता सध्या मॅमचा कोर्स जॉईन केला आहे प्रोफेशनली, म्हणजे पूर्ण प्रोफेशनवाला कोर्स जॉईन केला आहे. तिथे टॅरो कार्ड पण आहे, रेकी ग्रँड मास्टर पर्यंत आहे. पण एक जी एनर्जी मी मॅमची फील करत आहे, म्हणजे आता ऑफलाईन करून, ऑनलाईन तर मॅम तर आहेच, कारण मी ऑनलाईनचे भरपूर व्हिडिओ बघितले आहे. पण मला चान्स भेटला की मी ऑफलाईन येऊन मॅम सोबत करू इथे येऊन. पण मला एक सांग, तू म्हणजे प्रोफेशनली वकील आहे, तुम्हाला तर किती भौतिकता म्हणजे बाप दाखवण्याचं श्राद्ध कर असं. हो, जसं एक आताच मला आपण आता बोललो थोड्या वेळा आधी, न्याय देवताची डोळ्यावर पट्टी बांधली असते. पण आमच्या लॉ मध्ये न्याय देवताच्या डोळ्यावर पट्टी असते, पण निसर्ग देवताला पट्टी नसते ना. ती तर सगळंच बघत आहे, ते सगळंच बघतंय. तर का नाही आपण चांगलं वागू, चांगलं बोलू, चांगलं हे करू, तर आपल्याला रिटर्न तेच मिळेल ना. विश्वास वाटतोय ना? हो, कारण मला असं वाटतं की मी जे देईल, मी चांगलं देईल तर मला रिटर्न चांगलंच मिळणार आहे. तर मग मी का नाही चांगलं देऊ. म्हणजे तुला ह्या रेकीच्या माध्यमातून म्हणजे लोकांसाठी ह्या गोष्टी करायच्या असं वाटतं ना? हो, म्हणजे मला असं वाटते की सगळ्यांनीच रेकी केल्या पाहिजे, पण स्पेशली लेडीजनी, स्त्रियांनी करावंच. कारण तिने केले की ती सगळ्या कुटुंबाला ती हँडल करू शकते. म्हणजे एक वेगळ्याच अँगलनी आपण बघतो. म्हणजे मी आधी माझ्या मुलाला, माझा मुलगा आहे छोटा, तर मी त्याला रागवायची आधी. तर माझा वेगळाच अँगल, कारण माझ्यामध्ये राग यायचा, गुस्सा यायचा. पण आता जर रेकी केल्यावर माझ्यामध्ये भरपूर चेंजेस आले. मी आता त्याला रागवते ना, तर त्या दृष्टिकोनाने नाही रागवत, त्याला वेगळ्या पद्धतीने रागवते. म्हणजे त्याला ते समजतं आता की मम्मी अच्छा असं म्हणत आहे. आता तर रागवणं पण संपेल. हा, असं म्हणजे आता ते रागवणं नाही राहिलंय त्याच्यामध्ये. आता रागवण्यामध्ये पण त्याच्यासाठी शिकवण आली आहे, एक माझ्यासाठी एक शिकवण, त्याच्यासाठी एक. म्हणजे त्याला समजतं की नाही, आता ही मम्मी रागवत नाहीये, मम्मी मला हीच गोष्ट चांगल्या पद्धतीने फिरवून सांगत आहे. असं म्हणजे एक वेगळंच एक नवीन अँगल समजत आहे. म्हणजे खूपच छान वाटलं रेकीचं. तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये पण तुझा चिंता, स्ट्रेस किंवा रिलेशनशिप मध्ये जे म्हणजे वाटत होतं, त्याच्यात नक्कीच बदल वाटतो तुला? आहे, भरपूर बदल आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोन असते ते खरंच चेंज झालं आहे बघायचं. म्हणजे पहिले जसं स्ट्रेस, टेन्शन हे व्हायचं ना, आता तुम्ही सांगितलेले वर्ड्स आठवते, असं नाही, असं नाही, या अँगलने नाही, असं बघायचं. युनिव्हर्सच्या दृष्टिकोनी, निसर्गाच्या दृष्टिकोनी बघायचं असं. मग ते एकदम सडन येते, अलर्ट अवेअरनेस येऊन जाते. मग आपण चेंज करतो स्वतःला. नवरा काय म्हणतोय पण आता, काय बदल झाला असं काही? हो, ते म्हणतात तू चेंज झाली असं ते म्हणतात. हो, ते म्हणतात असं आहे. तर असंच चेंज आपल्याला समाजामध्ये करायचं आहे. हा नाही, आणखी तू टॅरो रिडिंगचं पण छान केलंस, त्याच्यामध्ये कसं वाटलं तुला, जाणवलं? म्हणजे ते पण चांगलं आहे. म्हणजे टॅरो रिडिंग पण खरंच चांगलं आहे. म्हणजे ऍटलीस्ट आपण समोरच्याला कन्फ्युजन मध्ये आहे तर आपण त्याला थोडा वे दाखवू शकतो की भाई तुम्ही असं नाही, असं पण करू शकता, असं पण. म्हणजे त्यांना थोडासा एक वे दाखवतो आपण, असं असते की किती आश्चर्यकारक. हो, खरंच म्हणजे चित्रामध्ये सगळं दिसतं. हा, म्हणजे त्या चित्रांमध्ये आपली स्टोरी येते. हा, खरंच आहे ही गोष्ट. म्हणजे हो, खरंच केलं आहे. म्हणजे फ्रेंडसाठी असो, स्वतःवर असो, आहे असं आहे. तर एक वकील लेडी आपल्याला म्हणजे हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करू शकते, आणि किती म्हणजे तिच्या वेगळ्या भावना आहे, किती विचार डीपली आहे की मला समाजासाठी आणखी काम करायचं. तर एक प्रोफेशन तर आहेच आहे, पण आध्यात्मिक पद्धतीने पण त्या गोष्टीला हँडल आपण करू शकतो. ह्या गोष्टीवर विचार करण्यासाठी गोष्ट. खरंच खूप छान प्रिया, तुझी अशीच प्रगती हो, हीच माझी शुभकामना आहे. थँक्यू खरंच मॅम. म्हणजे मी आतून असं ग्रॅटिट्यूड, हे पण कमी आहे, शब्द पण कमी आहे तुम्हाला थँक्यू म्हणायसाठी. म्हणजे इतकं तुम्ही शिकवत आहे आणि इतकं आतून शिकवत आहे तुम्ही. असं नाही विचार की मी एकटी आहे की कसं, पण तुम्ही खरंच म्हणजे मला ते फील होते, ती एनर्जी तुम्ही किती आतून म्हणजे मला ती एनर्जी देऊन ते शिकवत आहे. म्हणजे खरंच ग्रेटफुल. थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. मनापासून थँक्यू करत असते. हो, नाही खरंच म्हणजे मला ते असं आतून फील होते की नाही, म्हणजे मला इतकं मिळत आहे तुमच्याकडनं. म्हणजे शब्द नाही आहे, पैसा पण आपण काउंटच नाही करू शकत जे तुम्ही मला देते. खरंच काही गोष्टीच्या म्हणजे पलीकडे आहे, या गोष्टी ना खरंच पलीकडे आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू.